नमस्कार मंडळी, मी स्वाती सानवी किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे लसूणी मेथी। लसूणी मेथीसाठी मी मेथी घेतलेली आहे अर्धी जुडी। ती मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली। तर इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, थोडे तीळ घेतले आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि डाळो घेतलेला आहे, 1 चम्मच गरम मसाला, बारीक चिरलेला लसूण आणि 1 बाउल शेंगदाणे आणि इथे रोजचे वापरण्यातले मसाले घेतले। आपण बनवायला सुरुवात करूया। इथे आपण 1 पळी तेल घेतलेले आहे आणि याला थोडं गरम झालं की आपण याच्यामध्ये जिरं टाकूया। 1 चम्मच जिरं टाकूया आणि त्याच्यामध्ये बारीक केलेला लसूण, त्याला नॉर्मली आपण फक्त हे करून घेऊया, ठेवून घेऊया। आणि आता आपण याच्यामध्ये मेथी घालून घेऊया। त्याला छान असं परतून घेऊया। आपल्याला याला जास्त शिजवून नाही घ्यायचे, आपण नॉर्मली थोडीशी फ्राय करून घ्यायची फक्त। बघा आपली मेथी फ्राय झालेली आहे आणि रंग बघा किती छान आलेला आहे। अशीच मेथी फ्राय करून घ्यायची आपल्याला। आणि मी आता याला एका बाउलमध्ये काढून ठेवते साईडला। आपण मेथी काढून ठेवूया। इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊया आणि आपल्याला इथं जास्त वेळ शेंगदाणे भाजायचे नाही आहे। इथे शेंगदाण्यासोबत आपण डाळही भाजून घेऊया। आपल्याला डाळसुद्धा जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही आहे। आपण इथे डाळव्यामध्ये तीळ ॲड करूया आणि थोडे भाजून घेऊया। तीळ पण आपण इथं छान भाजून घेऊया आणि आपलं इथं छान असं भाजून झालेलं आहे। आपण आता हे थंड झालं की मिक्सरला लावून घेऊया। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपण त्याला फिरवून घेऊया। आपले छान असं काढून झालेलं, आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून पेस्ट बनवून घेऊया। आणि आपल्याला फिरवून घेऊया परत। तर बघा आपण अशी छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आपण 1 माप तेल आपल्या फोडणीसाठी घालूया। आपण याच्यामध्ये कांदा घालूया आणि ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला छान फ्राय करून घेऊया। आपल्याला याला जास्त ब्राऊन नाही करायचं, नॉर्मलीच करून घ्यायचं। मी याच्यामध्ये टोमॅटो ॲड केलं आणि याला पण छान असं परतून घेऊया। आपण याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकूया, म्हणजे आपल्या टोमॅटो आणि कांदा छान असा मेल्ट होईल। याला परत थोडंसं परतून घेऊया। त्याच्यामध्ये आता मसाले ॲड करूया। अर्धा चमचा धनेपूड, लाल मिरची पावडर 1 चम्मच आणि अर्धा चम्मच हळद। याला असं आपण छान आता परतून घेऊया। आणि याच्यामध्ये आपण गरम मसाला घालून घेऊया। आणि आपण जी पेस्ट बारीक करून घेतली ना, हे याच्यामध्ये घालून घेऊया। आणि छान याला परत असं परतून घेऊया। याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया आणि छान याला असं शिजून घेऊया। आता छान आपली इथे ही मसाला ग्रेव्ही तयार आहे। आपण याच्यामध्ये आपली मेथी ॲड करूया। आणि याला छान असं एकजीव करून घेऊया।
आपली भाजी इथं ही तयार आहे. आपण याला छान असा तुपाचा तडका देऊया. इथे आपण 1 चम्मच तूप घेतलेला आहे. यामध्ये लसूण ॲड करून थोडा फ्राय करून घेऊया. इथे आपला लसूण फ्राय करून झालेला आहे. यामध्ये आपण अर्धा चम्मच तिखट घालून थोडं याला फ्राय करून घेऊया. आणि इथे आपला तडका तयार आहे. हे जे आपण तुपाचा आणि लसूणचा तडका बनवलेला आहे तो आपण याच्यात ॲड करूया. आणि आपली अशी ही लसूणी मेथी तयार आहे. तर आपली ही अशी लसूणी मेथी छान झणझणीत तयार झालेली आहे. तुम्ही ही भाकरी, चपाती, नान, रोटी कशाही सोबत खाऊ शकता. आणि लसूणी मेथी तुमची कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.